जामकर साहेब, तुम्ही काय बी करायला पाहिजे होतं, पण आमच्या देव माणसाला हात नव्हता लावायला पाहिजे. जामकर साहेब, आमचा जीव गेला तरी चालेल, तुम्ही आम्हाला अटक केली तरी चालेल, पण आम्ही आमच्या देव माणसाचा अपमान सहन करणार नाही. माझ्या कामात अडथळा आणू नका. आयुष्य उद्ध्वस्त होईल तुमचं सगळ्यांचं. जामकर साहेब, तुम्ही आमच्या बाबांचा अपमान केलाय. आम्ही सगळं सहन करू. आमच्या श्रद्धेच्या आड आलेला आम्ही सहन करणार नाही, मग ते कुणी असू देत. हो साहेब, असं बंदुकीचा धाक दाखवून आम्हाला घाबरवायला तुम्ही काय गुंड आहे का? आता तुम्ही असं झुंडीनं पोलिसांना अडवता, अडथळा आणता, बरोबर आहे? बाजूला हो, गोळ्या घालीन. जामकर साहेब, लय झालं तुमचं, लय झालं. आतापर्यंत लय अपमान सहन केला आम्ही आमच्या देव माणसाचा. आता मला फाशी द्या, नाही तर जाळून टाका. पण आत्ताच्या आत्ता आमच्या देव माणसाला जर नाही सोडलं तर हिथंच पेट्रोल टाकून गाडी जाळून टाकेन. ए मंग्या, खाली उतर. तुला कळते का काय करतोय? पेटव पेटव मंग्या. ऍज अ सरपंच म्हणून सगळी जबाबदारी माझी आहे. पेटव मंग्या, पेटव. अरे तू घाबरतो. काय पेटव काय आहे? खाली आहे. सोडताय का नाही? साहेब सोडा. साहेब खरं सांगतोय, गाडी पेटून टाकेन. पेटव मग, तू गाडी पेटव, बघून घेऊ काय होईल ते. साहेब अजून मी सांगतोय, आमच्या देव माणसाला सोडा. ऐका नाही तर खरंच पेटून टाकील मी गाडी. साहेब साहेब राग आवरा. प्रकरण हाताबाहेर जाईल. पोलिसाच्या वाहनाची जाळपोळ करतात, चेष्टा करतात पोलिसांची. साहेब साहेब लाठीचार्ज केला आणि कुणाला काय झालं ना तर तुमच्यावर शिकल, तुमच्या नोकरीवर शिकल. काय गरज नाही मला असणार नोकरीची. लाच मारतो असणार नोकरी. साहेब राग आवरा. अहो साहेब, यांना हेच तर पाहिजे. रागाच्या भरात तुम्ही टोकाचं पाऊल घ्यावं आणि तुमच्या हातून काहीतरी मोठं घडावं. तुमची नोकरी जाईल साहेब. आणि तसं काही झालं ना साहेब तर सगळे गुन्हे, सगळ्या केसेस अशाच पडून राहतील साहेब. परत कुठला अधिकारी येईल, कोण येईल, काय सांगता येणार नाही साहेब. या भामट्याचं फावल सगळं साहेब. ओ जामकर साहेब, बंदूक खाली घ्या. जामकर साहेब, बंदूक खाली घ्या साहेब. आमच्या देव माणसाला तुम्ही असं बंदुकीच्या धाकावर घाबरू नाही शकत. साहेब बंदूक खाली घ्या, नाही तर मी खरंच गाडी पेटविला. बंदूक खाली घ्या आधी. जामकर साहेब, आमच्या देव माणसाला सोडा तुम्ही. गन खाली घ्या, ती खाली घ्या गन. तुम्ही वाटेल तेव्हा याल, मला अटक कराल, घेऊन जाल. हे सगळं आधी घडायचं, कारण आधी मी तुमच्यासाठी फक्त गोपाळ नावाचा टेलर होतो. पण आता नाही, आता मी एक सिद्ध पुरुष आहे. पाहिले माझे भक्तगण, पाहिले हे माझ्यासाठी स्वतःचा जीव देऊही शकतात, तर एखाद्याचा जीव घेऊ पण शकतात. पण जामकर साहेब, ती वेळ येणार नाही. फक्त संशय म्हणून तुम्ही मला अटक नाही करू शकत. ठोस पुरावा असेल तर या, शक्यतो ती वेळच येणार नाही. साहेब
मी खरंच पेटवल साहेब. हा माणूस का माझ्या लेखाच्या जीवावर उठलाय कुणास ठाऊक. कधी चांगला बघवत नाही ह्याला. सुधाकर तू ते सांग की तुझ्या साहेबाला. फुलत आहे माझ्या सुधाकरला मध्ये घ्यायचं काम नाही बरं का. आधी सांगून ठेवते तो काय बळा ना आलाय वे का इथं. जय जयकार असो. तुम्ही सगळे भक्त माझ्या आणि पोलिसांच्या मध्ये एक ढाल म्हणून उभे राहिला. तुम्ही भगवंताला शरण आला. तुमची त्याच्यावर श्रद्धा आहे, तुम्ही दाखवून दिला. त्यासाठी मी कायमचा ऋणी आहे. बाबा काय करताय? बाबा हो काय करताय तुम्ही हे? अहो देव कधी भक्तांचा ऋणी असतो का? अहो उलट तुमचेच आमच्यावर उपकार आहेत. बरोबर आहे बाबा. अहो तुम्ही आमचा जीव वाचवलाय. आम्हाला कायम तुमचा आशीर्वाद पाहिजे. बाबा पण आता मंगेचं काय करायचं? त्याला तर पोलीस घेऊन गेलेत. सोडूया आपण त्याला. बाहेर काढायचं काहीतरी बघूया. भगवंत त्याच्या भक्तांवरती झालेला अत्याचार कधीही सहन करणार नाही. तुम्ही सगळं निश्चिंत राहा. मला जरा भगवंताचं नामस्मरण करायचंय. जरा त्याच्या सानिध्यात सोडा.